नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 154, 2 जून. धन्या शिवपुरी रम्या. सर्व देवता आणि ऋषींना संतोष मिळतो ते जिथे रमतात अशी रम्य जागा म्हणजे शिवपुरी अक्कलकोट. ह्या अवतार कार्यातील ही अनुपम निर्माण लीलाभूमी आहे. विस्तृत मोकळ्या माळरानावर प्रत्यक्ष परमात्म्याने वसवलेली ही नगरी नसेल तरच नवल. नगरी सुंदर नसेल, रम्य नसेल तरच नवल. सुंदर व सुबक नक्षीकाम केलेल्या प्रवेशद्वारापासूनच शिवपुरीचे देखणे पण चालू होते. आत पाऊल टाकताच विलक्षण आध्यात्मिक वैभवाची साक्ष पटायला सुरुवात होते. सर्वत्र पसरलेल्या हिरव्यागार निसर्ग मनाला सुखद आणि आनंददायी गारवा देऊन जातो. इथे प्रसन्नता, शांतता, समाधान नांदते आहे हे प्रकर्षाने जाणवते, कारण ते तेवढेच प्रभावी आहे. या परिसराच्या अधिष्ठानासाठी आखलेला कार्यक्रमच तसा भव्य आणि दिव्य होता. निमित्त केले श्रीजींच्या जन्मार्ध शताब्दीचे. कार्यक्रम होता सोमयागाचा. बुद्धावतारानंतर 2500 वर्षांनी पूर्ण अहिंसात्मक यज्ञ तो या शिवपुरीत मोकळ्या माळरानावर करायचे ठरले. स्वतः श्रीजींनी कुठे अन्नपूर्णा, कुठे यज्ञवेदी, कुठे दर्शनार्थी, कुठे भक्तनिवास हे भराभर सांगितले आणि भक्तांनी त्यानुसार अंमलात आणले. पूर्वी श्रीकृष्णाने आपल्या अवतारात स्वर्गातील विश्वकर्म्याला असे द्वारका कशी वसव सांगताना सांगितले होते, त्याचेच इथे मला स्मरण झाले. पण ह्या अवतारात श्रीजींनी भावली तशी ही शिवपुरी कलियुगातील सामान्य लोकांकडून वेळोवेळी निर्देश देत सुंदररित्या वसवली. 69 साली सोमयाग करून मुहूर्तमेढ रोवली आणि सोमयागाच्या भव्यतेचे, ऐश्वर्याचे वर्णन करेल तेवढे थोडे आहे. वेद जसे परब्रह्माचे वर्णन करताना नेती नेती म्हणतात थकले, तोच अनुभव आपल्या सामान्यांना सोमयागाचे वर्णन करताना येतो. यज्ञाचे वर्णन करावे की अपरंपार दानाचे वर्णन करावे, ते वर्णन करताना जाणवे की श्रेष्ठ कर्म आपलेच असे समजून चढाओढीने प्रत्येक कर्म करणाऱ्या, आपले कर्म अर्पण करणाऱ्या शेकडो भक्तगणांच्या कामाचे वर्णन करावे का भक्तिभावाचे त्याच्या मागील ते वर्णन करावे. वास्तविक फक्त एकच गोष्ट यामागे आहे हे मात्र जाणवले, ती म्हणजे स्त्रींच्या अफाट तपश्चर्येचा प्रभाव कणाकणात पसरला आहे. आणि स्वाध्यायाने हे पटले की वर्णन कशाला करायचे, त्यापेक्षा ज्याचे त्याने अनुभवावे बस. ज्याला त्याला ते वातावरण आपले हृदय वाटत असते. उपस्थितांचा आनंद शिगेला पोचलेला होता. आज कैक वर्षांनी पण त्या आसमंतात ती प्रभा फाकून राहिलेली आहे, टिकलेली आहे. आणि म्हणून आजही ती अनुभूती प्रत्येक संवेदनशील मनाला तिथे येते. आत प्रवेश केल्यावर लगेच शिवमंदिर आहे. तिथे श्रीजींचे जन्मदाते प्रत्यक्ष शिवस्वरूप असणाऱ्या स्वामी शिवानंदांची समाधी आहे. ओम नमः शिवाय या मंत्राच्या अव्याहत जपामुळे ते पूर्ण शिवमय झाले होते. शिवमंदिराच्या सभामंडपात सतत उत्सव महोत्सव होत असतात. मंदिराबाहेर डाव्या बाजूला वळून गेले की श्रीजींचा सदैव आशीर्वाद तत्पर असणाऱ्या मुद्रेत बैठा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्या सन्मुख परंपरेने चालत आलेल्या पादुका आहेत. तर शिवमंदिराच्या समोरच शिवानंदांच्या दृष्टिक्षेपात येईल एवढ्या अंतरावर श्रीजींच्या माताजी म्हणजे सोना मातांचे छोटेसे टुमदार असे समाधी मंदिर आहे. गायत्री देवीचा आविष्कार असणाऱ्या सोना मातांचे ते मंदिर बिना भिंतीचे सोळखांबी सभामंडपाचे छान सुबक ठेंगणे अतिशय सुंदर आहे. सोना मातांसमोर त्या दिव्य यज्ञातील यज्ञवेदीच्या प्रतिकृती जतन करून ठेवल्या आहेत. त्या गुलाबी रंगाच्या जयपुरी दगडाने बनवलेल्या आहेत. या यज्ञवेदीच्या प्रतिकृती पाहणाऱ्याचे चित्त आकर्षित करून घेत असतात. तिथे समोर उंचच उंच सत्ययुगाला सुरुवात झाल्याचे निदर्शन बनवलेला स्तंभ आहे आणि हे सर्व पाहताना आपसुकच ओठी शब्द येतात. धन्या शिवपुरी रम्या, धन्य अवतार अधिष्ठान. नमस्कार.